लपंडाव मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सरकार येते त्या चाळीत आणि म्हणते प्लॅनिंगशिवाय हा असा झगमगाट केला तर ऑब्व्हियसली ॲक्सिडेंट होणारच. माझी मुलगी म्हणजे काय मस्करी वाटली तुम्हाला चाळकरी लोकांना? कान्हा येतो समोर. एक मिनिट मॅडम, ज्या चाळकरी लोकांना तुम्ही बोलतायत ना आता, तुमच्या मुलीला या चाळकरी माणसांनी वाचवलंय म्हणून म्हटलं आवाज जरा खाली. सरकारसमोर आवाज चढवणारा पहिला व्यक्ती म्हणजे कान्हा. नंतर सरकार आणि दाभाडे काकू गाडीत बसतात. सरकार म्हणते दाभाडे काकूंना, हा चेक घ्या, ही माझी फुल अँड फायनल अमाऊंट आणि पटकन तुमची ही चाळ खाली करा. खूप वर्ष थांबले मी, त्यामुळे आता मी वेळ वाया घालवणार नाही. दाभाडे काकू म्हणतात, सरकार तुमचं सगळं बरोबर आहे, पण एवढ्याशा पैशात चाळ सोडायला तयार नाही होणार इथली लोकं. हे ऐकून सरकार संतप्त होते आणि ती दाभाडे काकूंचा गळा दोरीने दाबण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, नाही, हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही, समजला का तुम्हाला? गाडीच्या मागून कान्हा येत असतो. आता त्याला हा सगळा गाडीमधला प्रकार दिसेल का हे आपण पुढील भागामध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.